नमस्कार मंडळी, आज बनवलंय झणझणीत कुर्लीचो रस्सो। हे असे काळ्या पाटीचे कुर्ले असतात ना, ते एक नंबर असत। चविष्ट रस्सो होता ह्यांचो। ह्या कुर्ल्यांची अख्खी झाबळीच आम्ही विकत घेतलेलो। ही बघा सानून कसे पकडलं ना एक कुर्ली। कुर्ले विकत आणताना त्यांचे असे डेंगे बांधून ठेवलेले असतात, ते बघा। कुर्ल्यांवर गरम पाणी ओतला की ते डेंगे आपोआप सोडूक लागतात। हे बघा, कुर्ली नीट करूची ती पण एक वेगळीच पद्धत असा। ही बघा, सगळे कुर्ले मी व्यवस्थित नीट करून घेतले। तुमका जर कुर्ली वरतून हातान फोडता येत नसात तर त्याच्यावर कोयती मारून पण तुम्ही कुर्ली साफ करू शकता। ह्याचा भगव्या कलरचा दिसता ना, ते काय लाख म्हणतात, तर फेकून द्यायचा नाही, ते काय सारात घालायचा। हे बघा, अशा प्रकारे सगळे कुर्ले स्वच्छ करून घ्यायचे। कुर्लीचे सगळे डेंगे काढल्यावर जो मधलो भाग उरता ते का पेंदो म्हणतात। पेंदो जर मोठो असलो तर त्याचे 2 भाग करायचे। आता हे निटावलेले सगळे कुर्ले स्वच्छ पाण्यात धुवून घेतले। आता कुर्लीचे पेंदे आणि मोठे जे डेंगे असतात ना, ते वेगळे करायचे आणि जे छोटे छोटे डेंगे असतात ते मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यायचे। कुर्लीचे हे बारीक डेंगे मिक्सर मधून वाटताना थोडंसं त्यात पाणी घालायचं, म्हणजे अगदी गंधासारखा वाटला जातो। आता एका मोठ्या टोपात लाकडी घाण्यावरचं तेल घेऊन त्याच्यात कांदो आणि टोमॅटो गुलाबी होईसर परतून घेतले। आता त्याच्यात कढीपत्तो आणि आलं लसूण पेस्ट घालून परत 1 मिनिट परतून घेतले। आता ह्याच्यात वायगाव स्पेशल हळद आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मालवणी अरोमाचो मालवणी स्पेशल भाजको मसालो 1.5 चमचे घालून घेतले। आमच्या मालवणी अरोमाचे वायगाव स्पेशल हळद, मालवणी मसाले आणि मालवणी पदार्थ जर तुमका हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा। आता या फोडणीक बघा मस्त तेल सुटला। मिक्सरला मगाशी आपण जे छोटे डेंगे बारीक करून घेतलेले होते त्या चाळणीने व्यवस्थित गाळून घेतलंय। आता आपल्या कुर्लीचा रस्सो किती पातळ हवा तेवढा मी पाणी घालून घेतलंय। आता या कुर्लीच्या रस्स्याक चांगली दणकावून उकळी इली। आता त्याच्यात पेंदे आणि डेंगे टाकून परत 5 मिनिटं उकळी काढून घेतलंय। 5 मिनिटांनी चांगली उकळी इल्यावर आता त्याच्यात भाजक्या वाटाप घातलंय, चवीनुसार मीठ, 7-8 कोकमा आणि वरसून कोथिंबीर घातली की आपलं कुर्लीचो रस्सो तयार असा। जेव्हा तुमका सर्दी होता ना, तेव्हा असो कुर्लीचो रस्सो भुरकवून प्यायचो, तुमची सर्दी पळून जातली। लवकर खाव केव्हा। आणि कुर्लीच्या रस्स्याची तुमची पद्धत कशी आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा। नेहमीप्रमाणे ह्यो व्हिडिओ पण तुमका नक्कीच आवडलो असतो, त्यामुळे आमच्या ह्या व्हिडिओ पण लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा। धन्यवाद।